भूमिका एवढाच आहे, आम्ही पब्लिक सर्व्हिससाठी उपलब्ध आहे, जनताच्या सेवेसाठी. आणि ॲज अ सर्व्हिस प्रोव्हायडर जे आमच्या क्लायंटेल म्हणा, कस्टमर म्हणा, ते पब्लिक आहे. त्यांचे सॅटिस्फॅक्शन जे आहे तेच आमच्या टॉप प्रायोरिटी. पोलिसिंगच्या दृष्टीने टू फील सेफ अँड सेक्युअर्ड इज द सर्व्हिस वी आर प्रोव्हाइडिंग. सुरक्षित वाटलं पाहिजे त्यांना. पोलीस आहे त्यामुळे मी कधी बिंदास जाऊ शकेल. सकाळी 5 वाजता मॉर्निंग वॉकला गेलं तरी कोणी मोटरसायकलला येऊन मला चेंज करणार नाही. हे सुरक्षित वातावरण निर्गमित करून देणे ते पोलिसांचं काम आहे, त्यावर आम्ही करणार. ॲट द सेम टाईम हे वन वे कम्युनिकेशन नाही. यात जे आमच्याकडून काही सूचना, काही आव्हान असतात तर ते कठोरपणे त्यांच्याकडून त्यांच्या बाजूने एक पाऊल उचललं तर आणखी स्मूथ होईल आमचं काम. आता त्यांनी डीजेवर, फ्लेक्स बॅनरवर खूप प्रश्न विचारला. त्यात पोलिसांकडून जे आव्हान दिलं गेलेलं आहे ते आपलं पण माहिती असेल, आपण पण प्रिंट केलं असेल किंवा डिजिटल प्रसारित केलं असेल. ते रिस्पॉन्स जे आहे त्यामधूनच ते इम्प्लिमेंटेशनचे इफेक्टिव्हनेस आहे. तर ते कधी ओरल कम्युनिकेशनला, रिटर्न कम्युनिकेशनला होत आहे. काही ठिकाणी अंग्रेजीचे एक फ्रेज आहे एन्फोर्सिंग पीस म्हणून. ते दोन्ही ऑपोजिट आहे. पीस आहे ते एन्फोर्स करावं लागतं. सो गरज पडलं तर वी विल हॅव टू एन्फोर्स आवर इन्स्ट्रक्शन्स. तर तशा परिस्थिती नाही येता आम्ही एक हसी खुशीचं वातावरण एकमेकांसोबत संवाद करून पोलिसांकडून पब्लिकच्या अपेक्षा आणि पब्लिककडून पोलिसांच्या अपेक्षा हे एक क्लॅरिटी आवडतं. नक्की पोलीस विभागाकडून जे जनतेची सेवा जे आहे ते आणखी इम्प्रूव्ह होईल आणि आणखी इफेक्टिव्ह होईल, त्या दिशेने काम केलं.